शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। आता समोर शेती तयार करणं आलंय लोकांचं, ते शेती डिझेल शिवाय लोकांची शेती तयार होणार नाही। शेती नाही तयार झाली तर पुढे लोकांच्या हंगामाचे काय होईल, लेट जाईल। शेती नाही तयार झाली तर लोकांना काहीच परवडणार नाही। आणि एवढं जे डिझेल कमीत कमी तुम्ही वाहनांना थोडं कमी याच्यात द्या आणि सर्व सुरुवातीला शेतकऱ्यांचा विचार करा बुवा असं। कारण ऊन आता ना सर्व इथे येऊन थांबलेले असतात, कोणी भुकेलं असतं, कोणी ताणलेलं असतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे जर हाल झाले। कोणी जेवण केलेलं नसतं, कोणी भुके आलेलं असतं, त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांचा जरा विचार करा आणि कंपल्सरी द्या सर्वांना, सारखं द्या बाबा। वाटल्यास खिचडी खाऊ घातली, लोकांचे हाल बघून त्यांनाही काही वाटलं ना, त्यांनी खिचडी बनवून ते लोकांना खाऊ घातली। कशासाठी? चंदन नानांनी कशासाठी खिचडी खाऊ घातली? लोकांची ते हाल बघतायत ते। शेतकऱ्यांसाठी काहीतरी तुम्ही वेगळी तरतूद ठेवा, डिझेल कसं वाटायचं असं। आज दुपारी 4 वाजल्यापासून शेतकरी उन्हाचा ना तिथे भुकेले बसलेले होते। त्यांना आता पवार पेट्रोलियम तर्फे आम्ही जेवणाची व्यवस्था केली व आता थोड्याच वेळात रात्रीचे 11 वाजलेले आहेत जवळजवळ। आता गाडी येते। आम्ही शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन शेतीचे हंगाम सुरू आहे। आता शेतीच्या कामासाठी आम्ही डिझेल आता पहिले उपलब्ध करून देणार आहे, नंतर या वाहनांना डिझेल उरल्यावर देणार आहे। तरी सर्वांनी आता शांततेत सगळ्यांनी सहकार्य करावे ही विनंती करतो। व ही टंचाई जी थोडी निर्माण झालेली आहे त्याला पंपवाल्यांच्या काही पर्याय नाही आहे। ही सर्व भारतात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे, तरी सर्वांनी आम्हाला सहकार्य करावे ही विनंती। धन्यवाद। नाही, टंचाई म्हणजे आता हे शेतीच्या सीजन चालू आहे आता फार मोठ्या प्रमाणात, आणि शेतकऱ्यांना फार मोठ्या प्रमाणात डिझेल लागतंय आणि आम्हाला जो माल मिळत होता तो कमी प्रमाणात मिळतोय, त्याच्यामुळे थोडी अडचण येते व काही लोक स्टॉक करून ठेवत आहे मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे सुद्धा अडचण येते। तरी ती टंचाई 8-15 दिवसात सॉल्व्ह होईल असं वाटतं। म्हणजे शेतीचे जास्त मोठ्या प्रमाणात कामं सुरू असल्यामुळे ही टंचाई कृत्रिम स्वरूपाची आहे। लोक स्टॉक जास्त प्रमाणात करताय, पुढे डिझेल मिळणार नाही या हिशोबाने काही लोक बॅरलच्या बॅरल भरतायत, त्याच्यामुळे थोडी अडचण येते। तरी त्यांच्याही लवकरच सॉल्व्ह होईल आणि शेतकऱ्यांना सर्वांना डिझेल मिळेल ही शाश्वती देतो।